आजी, या काय श्रावणात महादेवाची पूजा का करतात? अरे वा, चांगला प्रश्न केलास बाबा. तुमच्या पिढीला असे प्रश्न पडलेच पाहिजेत. एकदा की नाही, देव आणि राक्षसांमध्ये एक युद्ध झालं. आणि साधं सुद्धा युद्ध नव्हे, तर खेचाखेचीचं युद्ध झालं बघ. ते तुम्ही खेळतात ना, रस्सी खेच, अगदी तसंच. पण इथे रस्सीऐवजी चक्क नागराज वासुकीलाच बांधलं गेलं होतं. हा सगळा मंथनाचा प्रकार चालला होता क्षीरसागरातील अमृतासाठी. पण बाळा, आपण केवळ जेव्हा स्वार्थासाठी काही मिळवण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा त्याचे दुष्परिणामही होतात. आणि तसंच झालं. या मंथनात अमृताआधी हलाहल नावाचं अत्यंत विनाशकारी विष बाहेर पडलं. आणि सर्व घाबरले. सर्वांची मतीच कुंठित झाली. काय करायचं कुणालाच ठाऊक नव्हतं. तेव्हा महादेव आले आणि ते विष स्वतः पिऊन टाकलं. ते तुम्ही म्हणतात ना, वन फॉर द टीम, तसंच. पण विष पिल्यामुळे त्यांचं शरीर तापायला लागलं. हे बघून इंद्रदेवांनी धो धो पाऊस पाडला आणि महादेवांचं शरीर जरा थंडावलं. हे सर्व याच महिन्यात झाल्यामुळे श्रावणात महादेवाची पूजा करतात. तर कळलं का बबड्या, जो कोणी आपला स्वार्थ सोडून दुसऱ्यासाठी समर्पित होतो त्याचीच पुढे पूजा केली जाते आणि तोच खऱ्या अर्थाने अमर होतो.